राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। आज जो माझ्यावरती आलेला अविश्वास प्रस्ताव होता तो बारगळला गेला आहे। मला बऱ्यापैकी मतं मिळाली, 80 मतं मला मिळाली आहे। ज्यांना गर्व होता ते काम करून, घरातले मेंबर करून आणि स्वतःची प्रॉपर्टी हडप करण्याचा ज्यांचा उद्योग होता तो उद्योग या मतदारांनी हाणून पाडला आहे। आणि याच्या पुढे परत त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू आणि त्यांचा कोणत्याही परिस्थितीत हा विजय हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे। आम्हाला नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या युद्धात आम्ही विजयी झालेलो आहे। एवढं माझ्या तुमच्याकडे आहे या जनतेने दाखवलेली आहे। असा माणूस की जो गरिबाचा खातो, त्या कर्मचाऱ्याच्या पगारातले पैसे घेतो, त्या कर्मचाऱ्याच्या दिवाळीच्या बोनसचे पैसे घेतो, संस्थेची सर्व प्रॉपर्टी आपली हडप करायला जो तुटला होता आणि एकेका दुकानदाराला छायाचं त्यांच्या कमी पैशात त्यांच्या प्रॉपर्ट्या मागायच्या, दादागिरी करायची, ही जामनेरच्या जनतेने आणून पाडली आहे। एवढंच मी सांगतो याविषयी। आणि या सर्व कामामध्ये, या सर्व सहकार्यामध्ये आम्हाला नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे। त्यांच्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या या साथीमुळे आमचा आज हा विजय निश्चित झाला आहे। आणि भाऊंना भेटून, भाऊंना मिळून आम्ही या संस्थेसाठी काय काय प्रगती करायची ते करू आणि जामनेर हायस्कूलमध्ये पण असाच आता यांना तिथून रवाना करू, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संबोधतो। आज अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अविश्वास ठरावाबद्दल निवडणूक पारित झाली, काय सांगाल? आज काय निकाल लागला? निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे, म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही दोघंही आमच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आणि तो दाखल केलेला अविश्वासाचा प्रस्ताव होता त्यांनी प्रचंड मताने फेटाळून लावलेला आहे। वास्तविक आम्हाला बचावण्यासाठी 58 मतं पाहिजे होती, परंतु सभासदांनी आम्हाला 84 प्रचंड मतं टाकून तो ठराव अतिशय प्रचंड मताने फेटाळून लावलेला आहे। बाकी सर्व सभासदांचे त्याबद्दल ते आभार मानलेले आहे। वास्तविक अविश्वास प्रस्तावाची काहीही गरज नव्हती किंवा तशी आवश्यकताही नव्हती। सभासदांनी म्हणजे संस्थेच्या विश्वासकांनी फक्त प्रोसिडिंग बघायला मागितलं होतं किंवा याच्यामध्ये काही गडबड केलेली आहे का म्हणून, आणि मी पण आश्वस्त होतो की असं काही झालेलं नाही। म्हणून मी त्यांनाही सभासदांना विश्वासताना सांगितलं की असं काही प्रोसिडिंगमध्ये गडबड नाही आहे, आम्ही तुम्हाला ते प्रोसिडिंग बघायला सचिवांना सांगून उपलब्ध करून द्या। ते स्वतः माझ्याकडे आले की दादा मला प्रोसिडिंगवर सही पाहिजे। मी त्यांना पटकन 1 मिनिटात सही दिली, मी वाचलं नाही, बघितलं की काय, कारण इतक्या वर्षाची परंपरा, इतक्या वर्षाची संबंध, विश्वास त्याच्यामध्ये होता, त्यामुळे मी पटकन त्यांना सही दिली। आणि मी ही सेटलमेंट कशी होईल तो थोडा दुरावा निर्माण झाला आहे। तो सर्व डायरेक्टर बोर्डमध्ये, ज्यांना आपण विश्वस्त बोर्ड म्हणतो, त्याच्यामध्ये तो दुरावा राहू नये, एकोप्याने काम चालवून मी प्रयत्न करत होतो। परंतु त्यांना कोणी बुद्धी दिली की अविश्वासाचा ठराव पास यांच्या प्रस्ताव दाखल करा आणि यांना संस्थेतून बेदखल, तर मग त्यांनी तर आली जेव्हा मी सुद्धा हे काय आहे बोललो की एकीकडची पद्धती दुसऱ्या मागे राहा, सरोखा करा आणि दुसऱ्यांच्या पाया मध्ये अजेंडा देऊन अविश्वासाचा प्रश्न दाखल करतात। तर ते म्हणाले की नाही आम्हाला आमचं हे करायचं आहे ना, आमचं ताकद दाखवायची आहे। तो अहंकार त्यांना नळला आणि लोकांनी जो सभासद होता त्यांनी तो अहंकार चक्र करून टाकलेला आहे। मी त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की अतिशय गर्वाने किंवा मुरमेने लोकांची बोलून वागत होतो। मला तरी असं वाटतं की माझे विरोधकसुद्धा सांगणार नाही की मी कधी कोणाशी उद्धट बोलतो, वागतो किंवा हे, मी जास्तीत जास्त किती नम्रतेने वागता येईल याचा प्रयत्न करतो। सेवेकरी वर्गातला आहे, असं उद्धट वागणं किंवा हे मला ते शक्य नाही, जमणार नाही। आणि माझी काही नवीन हे नाही, माझ्या वाडवडिलांपासून परंपरा ही चालत आलेली आहे। माझे वडील भेटून सदस्य राहिलेले, अनेक संस्था राहिले, त्याच्यानंतर मी 45 वर्ष अनेक विविध संस्थांवर राहिलो। त्यामुळे अहंकार येण्याचं काही कारण नाही। मी स्वतः ही सेवानिवृत्ती स्वीकार
आलेली होती. मी आताही त्यांना बोलतो, तुम्हाला अडचण असेल तर मला सांगा, मी राजीनामा देतो. मला पदाची किंवा या संस्थेची अशी आवश्यकता नाही. विकास व्हावा, विकास व्हावा, संस्था महत्त्वाची आहे आणि अतिशय चांगली ठेवणं विकास पुष्कळ लोकांना आपल्याला मदत करता येईल, विविध प्रकारे मदत करता येईल, विद्यार्थ्यांना मदत करता येईल, परंतु त्यांना ते रुचलं नाही आणि मला असं वाटतं ते पचलंही नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आणि आजच्या लोकांनी त्यांचा निर्णय त्यांच्या पत्रात टाकलेला. सचिवांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याविषयी अविश्वास ठराव मांडला. आता तुम्ही कायमस्वरूपी झालेले आहे, तर याविषयी पुढची कारवाई कशी असेल? मी परत सर्व डायरेक्टर बोर्डमध्ये एकोपा कसा राहील, एकोप्याने कसं काम करता येईल हेच बघणार आहे. माझा त्यांच्याविषयी कुठलाही आकस नाही किंवा मला कोणाच्याविषयी द्वेष नाही. त्यांनी दाखल केला, त्यांनी त्यांचं कर्तव्य काय आहे ते दाखवलं, परंतु मी त्यांच्या विरुद्ध अविश्वास दाखल करेल किंवा असा प्रकार मी करणार नाही. गेल्या महिनाभरापासून जामनेर शहरामध्ये संस्थेचं प्रकरण गाजत आहे, तर तुम्ही गुन्हा देखील दाखल केलेला होता, त्याविषयी आता काय करणार आहात? आणि मी जो की त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केलेली होती पोलीस स्टेशनला, ती माझ्या बचावासाठी केलेली होती की उद्या यांनी हे सर्व प्रोसिडिंग आणि संस्थेचं जे काही साहित्य आहे ते घेऊन गेलेले होते. प्रोसिडिंग होतं, सभासद नोंदणी पुस्तक होतं, स्टॅम्प्स होते वगैरे, हे सर्व घेऊन गेलेलं होतं, ते घेऊन गेले. त्यामुळे उद्या असं होईल की अध्यक्षांनी घेऊन गेलेल्या अध्यक्षांनी चोरी केलेली आहे, म्हणून मी माझ्या बचावासाठी तो पोलीस पंचनामा FIR ती केलेली होती. मी त्याच्या पुढील पोलीस कारवाई करावी किंवा व्हावी या उद्देशाने ते केलेलं नव्हतं, माझ्या बचावासाठी ते केलेलं. उद्या असं होऊ नये, जेव्हा ही माणसं आपल्याला असा विश्वासघात करतात ते तसाही करू शकतील, ते माझा बचाव केलेला. आणि मला त्यांच्यावर पोलीस कारवाई व्हावी अशी इच्छा नाही, कारण त्यांच्या माडवडिलांपासून माझे चांगले संबंध आहेत. आता हे असं करता येईल त्याचा नाईलाज आहे. या वयामध्ये मला ते म्हणजे पटत नाही, नाईलाज आहे. आलेल्या परिस्थितीला समोर जावं. जे त्यांनी काही कायदेशीर केलेलं असेल ते यापुढे खपवून घेतलं जाणार आणि जे केलेलं असेल त्याच्या इन्क्वायऱ्या मागतं साहेबांनीच आदेश केलेला आहे, चॅरिटी कमिशनर साहेबांनी आदेश केलेला आहे की या सर्व प्रॉपर्टी माहिती घ्यायला त्याला पाठवलं आहे आणि काही व्यवहारांची चौकशी पण करायला पाहिजे. आता त्याच्यात जे निघेल ते निघेल. ठीक. आज श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय यांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि जगनदादा लोखंडे आणि पारस शेठ ललवानी यांना आज विजयी घोषित केले आहे. काय सांगतो? हा जैन भागीरथी वाचनालयात जो अविश्वास दाखल केलेला होता तो आज जनतेने त्यांना त्यांचा धडा शिकवला आणि सत्य परेशान होऊ शकतं, पराजित नाही होऊ शकत. आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य गिरीश महाजन यांच्याही याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता. सिंहाचा वाटा तो यशस्वी ठरला आणि भाऊंच्या कामांना आणि दादांच्या अध्यक्ष साहेब दादा जयंत लोखंडे साहेब आणि बाळभाऊ ललवानी यांच्या या कामाची पावती आज जनतेने त्यांना दिली आहे. त्यांचा विश्वास होता, विश्वास धारताच त्याची झालेली आहे. त्याचं ते फलित करतील आणि संस्था प्रगतिशील होती, प्रगतिशील राहील याचं परत सिंहाचा वाटा त्यांचा होता पुढे राहील.